अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा अमरावती दौरा अनेक महत्त्वाच्या घडामोडींचा साक्ष ठरला। जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जिल्ह्यातील विविध विभागाच्या कामाचा आढावा घेण्यात आला। जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता मोहपात्रा, जिल्हाधिकारी सौरभ कटियार आणि मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांनी त्यांच्या विभागातील प्रगतीचा अहवाल सादर केला। मेळघाटातील प्रसूतीसाठी टक्केवारीपासून ते मनपा क्षेत्रातील आरोग्य सेवेपर्यंत पाहूया सविस्तर रिपोर्ट। 28 जे राबवले होते मेळघाटमध्ये, त्यामध्ये मला सांगताना खूप आनंद वाटते की स्पेसिफिकली मिशन 28 आपण IMR, MMR आणि इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी ह्या तिघांच्या वरती फोकस करायसाठी राबवले होते। IMR मध्ये आता आपण जे IMR चा आपला पर्सेंटेज होता ते 38 मध्ये होता 2013-14 ला, आणि सध्या आपण 16.5 ला आलेले आहेत 10 वर्षामध्ये, आणि मागच्या 5 वर्षामध्ये आपल्याला खूप जास्त घाट दिसलेला आहे। स्पेसिफिकली 2021-22 पासून जे 21 वर होता, सध्या आपण फेब्रुवारी 2025 पर्यंत 16.5 ला आहेत। मटर्नल मोर्टॅलिटी रेट ज्यामध्ये माता मृत्यू म्हणतो आपण, त्यामध्ये पण आपण जवळपास 2021-22 जेव्हा आपण मिशन मेळघाट 28 राबवलं होतं तेव्हा आपण 70 वर होतो, आणि आता आपण जवळपास 52 पर्यंत आलेलो आहोत। आणि स्पेसिफिकली स्टिल बर्थ रेट, इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी जेव्हा आपण हे सुरू केलं होतं वी वर अराउंड 78%, आणि आता इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी इज 96%। फक्त 3% प्रसूती आता घरावरती होते मेळघाटमध्ये, बाकी सर्व प्रसूती सध्या आमच्या सब सेंटर किंवा PHC ला होत आहेत। ह्याचबरोबर आपण स्पेसिफिकली हेल्थमध्ये मला सांगताना खूप चांगलं वाटते की फुलवंती सिमोरीचे जे प्रकरण होता ज्यामध्ये बाळाला 65 चटके लागले होते, आणि त्याच्यासाठी स्पेसिफिकली राज्य शासनामार्फत आणि स्वतः पालकमंत्र्यांनी त्यामध्ये स्वतः लक्ष घातले होते, आणि आपण त्या मुलीला त्यांच्या आई बाबाला आपण 8 तास काउन्सिलिंग केला होता। त्यानंतर ते नागपूरला मुलाला घेऊन जायसाठी तयार झाले। आता त्याच्या हार्ट सर्जरी झालेल्या आहेत, त्याच्यासाठी शासनाने 8 लाख रुपये त्यांना अनुदान पण दिलेले आहेत, आणि सध्या ते आज डिस्चार्ज होणार आहेत, आणि ते चांगली आहेत, आणि त्याचा आपण पुढे पण फॉलोअप करणार आहोत। 2-3 मुद्द्यांवर फोकस केलेला होता, आणि जो राज्य शासनाचा आणि केंद्र शासनाचा मेन फोकस आहे त्या दृष्टीनेच हा विचार केला होता। पहिला होता आरोग्याच्या दृष्टीने, की आरोग्याच्या दृष्टीने जी केंद्र शासनाची अर्बन हेल्थ सेंटरची योजना जी आहे त्याच्यात आरोग्य मंदिरं किंवा आरोग्यवर्धिनी केंद्र ज्याला आपण पूर्वी म्हणत होतो, आता आरोग्य मंदिर असा शब्द त्याच्यात झालेला आहे। त्यामध्ये ऑलरेडी 20 आपण लॉन्च केलेली आहेत, सुरू झालेली आहेत। आता अजून आपण 9 करतो आहोत, त्याचा पूर्ण पैसा केंद्राकडनं आपल्याला आलेला आहे, आणि त्याचं सुरुवात होणार आहे। जवळजवळ 29 आरोग्य केंद्र आपल्याकडे शहरामध्ये सुरू होत आहेत। त्याबरोबर आपले आरोग्य दवाखाने जे आहेत ते पण आहेतच, आणि अर्बन हेल्थ सेंटर जी आहेत ती पण आपण करतो। त्यामुळे त्या स्ट्रक्चरली जर बघितलं तर आरोग्य सुविधाच्या बाबतीत अमरावती शहरामध्ये निश्चितच चांगली प्रगती आहे। त्याच्यामध्ये आवश्यक जी औषधाचा पुरवठा आहे तो पण चांगला आहे। राज्यस्तरावर जर त्याचा विचार केला आणि विविध जी मानांकनं आहेत, रँकिंग्ज आहेत, त्यामध्ये जर मागचे 5-6 महिन्याचं बघितलं तर साधारणतः 6वा ते 7वा क्रमांक अमरावती शहराचा आरोग्याच्या अनुषंगाने लागतो। दुसरा प्रायोरिटी जो विषय होता जो पाणी पुरवठ्याचा होता, अत्यंत महत्त्वाचा। जरी नवीन पाणी पुरवठा योजना अमरावती शहराला दिलेली आहे 950 कोटीची, जी अप्पर वर्धामधनं नेरपिंगळ्याकडनं येते, त्याची पायाभरणी झालेली आहे, त्याची सुरुवात होणार आहे, पण त्याला कालावधी लागणार आहे। त्याबरोबर असं लक्षात येतं की बरंचसं शहर वाढतंय, नवीन एरियामध्ये एक्सपान्शन आहेत, नवीन घरं बांधणी होते, परंतु तिथपर्यंत आपला रीच होत नाहीये पाण्याचा। हे MJP इम्प्लिमेंट करते विथ कॉर्पोरेशन। त्याच्यामध्ये सुद्धा पालकमंत्र्यांनी पुढाकार घेऊन जवळजवळ आता 5 कोटीचे प्रस्ताव आपण नवीन मंजूर केलेले आहेत, जे विविध भागामध्ये बडनेरा असेल, तपोवन असेल, नवसारी असेल, अशा विविध भागांचे 5 कोटीचे प्रस्ताव केलेले आहेत। उदाहरण स्वरूपात पालकमंत्री स्वतः आले, आणि जे ग्रामपंचायतने TB मुक्त भारत अभियान अंतर्गत चांगलं काम केलं होतं त्यांना स्वतः पुरस्कृत केलेलं आहे। आपले जिल्ह्यामध्ये टोटल 328 ग्रामपंचायत TB मुक्त झालेली आहेत, एक मोठी संख्या आहे, आणि जे ग्रामपंचायतने चांगलं काम केलं, उत्कृष्ट काम केलं त्याच्यापैकी काही ग्रामपंचायतने स्वतः पालकमंत्र्यांनी आज स्वतः केलेलं आहे। आणि मिशन 28 मध्ये जी चांगली उपलब्धी झाली त्याबद्दल संजिताने ऑलरेडी ब्रीफ केलेलाच आहे। त्याच्यात मला फक्त एवढा ऍड करायचं आहे की जे चांगले रिझल्ट्स आता मिशन 28 मध्ये आलेले आहेत त्याची दखल आता राज्य शासनाने सुद्धा घेतली आहे, म्हणून आता 2 दिवसापूर्वीच प्रगती अवॉर्ड सुद्धा डिक्लेअर करण्यात आलेला आहे मिशन 28ला। तो राज्यस्तरीय याला पुरस्कार सुद्धा मिळाला आहे, आणि ह्या पुढे सुद्धा आपला नियोजन आहे की मेळघाटमध्ये
जे चांगले रिझल्ट आलेले आहेत त्याच्यावर अजून फोकस करायचा आहे, अजून बालमृत्यू मातृमृत्यू कम करायची आहे. या व्यतिरिक्त सुद्धा बरेच काम करण्याची आवश्यकता आहे. तर जसे ब्लड बँक खूप दिवसापासून पेंडिंग होती धारणीमध्ये, ते सुद्धा कार्यान्वित करण्यात आलेली आहे. यासारखी बाकी तिकडची PSC सब सेंटर अजून आपल्याला स्मार्ट करायचे आहे. दुसरा महत्त्वाचा विषय होता मेलघाट संदर्भात, की मेलघाटमध्ये बिजलीचं सर्वात मोठी अडचण लोकांना समोर येत होती आणि एक जरीदा सबस्टेशन होता, ते मागील 1.5 वर्षापासून कंप्लीट होता, पण फॉरेस्टची परवानगी नसल्यामुळे त्याला सुरू करता आला नाही. पालकमंत्री महोदयाने आल्यानंतर पहिली व्हिजिटमध्ये त्या विषयावर खूप गंभीरने चर्चा केली, आढावा घेतला आणि त्याच्यानंतर आता मार्च महिन्यामध्ये दिल्लीमध्ये मीटिंग झाली. त्याच्यात पालकमंत्री महोदयाने स्वतः इंटरव्हेन्शन केला, स्वतः रिक्वेस्ट केली. त्याचा अर्थ आहे की त्याला फॉरेस्टची वाईल्डलाईफची परवानगी सुद्धा मिळालेली आहे आणि त्याच्यानंतर FCAची एक परवानगी लागते, ते सुद्धा 1 महिन्यात मिळून जाईल आणि शेवटी आता 1.5 वर्षानंतर जरीदा सबस्टेशन सुद्धा कार्यान्वित होणार आहे. एक मोठी उपलब्धी आहे पूर्ण मेलघाट क्षेत्राकरिता. दुसरा एक विषय होता वीज संबंधित मेलघाटमध्ये, ते 22 गावाला इलेक्ट्रिसिटी नव्हती. तो त्याच्यात इलेक्ट्रिसिटी देण्याकरिता एक MSCB मार्फत मोठा प्लॅन तयार करून आपण पाठवलेला आहे शासनाकडे. त्याची सुद्धा परवानगी फॉरेस्ट परवानगीसाठी पाठवण्यात आलेला आहे. तोपर्यंत तात्पुरत्या व्यवस्थेसाठी साहेबांनी पहिली व्हिजिटमध्ये निरोप दिला होता मेढाला आणि मेढाने त्या 22 गावाचे सर्व्हे सुद्धा केला आहे की ते सोलर पॅनल बसवायचे आहे, सोलर सेट त्यांना द्यायचे आहे प्रत्येक घराला, ते सुद्धा त्याने सर्व्हे केलेला आहे. आता काही दिवसानंतर प्रत्येक घरामध्ये जे 22 गावामध्ये प्रत्येक घराला सोलर सेट सुद्धा मेढामार्फत देण्यात येईल. ते मोठी अडचण जे होती 22 गावाची ते सुद्धा सॉल्व्ह केली जाणार आहे. या व्यतिरिक्त कुपोषण संदर्भात मागील 1-2 वर्षात अमरावती जिल्ह्यात खूप चांगलं काम झालेलं आहे आणि तसा पालकमंत्री महोदयांची सुद्धा हे प्रायोरिटी आहे. आता कुपोषण संदर्भात महिला बाल विकास विभागाने खूप काम केलेलं आहे. मागे जे पोषण महाअभियान झाला होता सप्टेंबर महिन्यात, त्याच्यात सुद्धा अमरावतीचा अव्वल स्थान होता, पूर्ण राज्यामध्ये प्रथम क्रमांक आलेला होता आणि त्याच्यानंतर आता बालस्नेही अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे जिल्ह्याला, जिल्हा परिषद आणि कलेक्टर ऑफिसला सुद्धा. तर हेच त्याचा रिझल्ट आहे की कुपोषण संदर्भात जिल्ह्यामध्ये खूप चांगलं काम झालेलं आहे. आणि तसं आता पुढच्या वर्षी आपलं टार्गेट आहे की जे काही अंगणवाडी आहे ते अंगणवाडी सुद्धा आपण स्मार्ट अंगणवाडी करूया, जेणेकरून ह्या विषयावर अजून काम करता येते आणि त्याच्या पलीकडे जाऊन जे आपले अंगणवाडीची मुलं आहेत ते सुद्धा अंगणवाडीपासून त्यांना इंग्लिश अंगणवाडी करण्याचा सुद्धा जिल्हा परिषदचा असा मानस आहे. तो ते सुद्धा आपली प्रायोरिटी राहणार आहे पुढच्या वर्षीकरता. चौथा विषय होता आहे की मेलघाटमध्ये विशेष करून चिखलदरामध्ये टुरिझमचा पर्यटनचा खूप पोटेन्शियल आहे. त्यासाठी सुद्धा DPC अंतर्गत पर्यटनासाठी बरेच उपक्रम करण्यात आले. डिसेंबरपासून ॲडव्हेंचर स्पोर्ट्सची सुरुवात सुद्धा झालेली आहे. तिथे स्काय सायकलिंग, झिप लाईनिंग आणि स्काई व्हील सुद्धा करण्यात आलेला आहे. हे डिसेंबरपासून कार्यान्वित झालेलं आहे आणि त्याचे खूप चांगले रिझल्ट सुद्धा येत आहे. पर्यटक सुद्धा खूप त्याचा आनंद घेत आहे आणि त्या आपला उद्देश आहे की असे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आणि इको टुरिझम करून विशेष करून चिखलदरामध्ये आपल्याला एम्प्लॉयमेंट जनरेशन सुद्धा करायचं आहे आणि पर्यटकांसाठी विविध ऍक्टिव्हिटीज सुद्धा अरेंज करायची आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अमरावती दौऱ्यामुळे अमरावती जिल्ह्यातील विकासांना वेग येण्याची अपेक्षा आहे. मेळघाटातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी प्रशासन लवकरात लवकर पावले उचलणार आहे. तसेच महानगरपालिकेच्या आरोग्य मंदिर प्रकल्पाने शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या संबंधित पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज.